दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधली गळती थांबवण्यासाठीच असं वक्तव्य शरद पवारांनी केलं असल्याचं अजित पवारांनी म्हटल्याचं एक विधान जे आहे सध्या चर्चेत आहे. याच विधानासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. दादांचं विधान जे आलंय खरंच तर पक्षातली गळती थांबवण्यासाठी शरद पवार असं बोललेत का? मी दादाचं विधान ऐकलं नाही आणि दादा स्वतः बोलले बोलले की कालच्या मीटिंगची सूत्रांची माहिती आहे. मला नेमकं ते सांगा, तुम्ही सांगा. कालच्या मीटिंगमध्ये दादा असं बोलले अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्या मीटिंगला तुम्ही होते अशी माहिती आहे मला. बघा, दर मंगळवारी सर्व आमदार आणि मंत्र्यांची देवगिरीवर ठरलेली नियोजित बैठक असते, पण काल चोंडीच्या कॅबिनेट नंतर दत्ता मामा भरणेंनी स्वतः आग्रह धरला होता की यावेळी कॅबिनेट संपल्यावर त्यांच्या बंगल्यावर तिथे बैठक व्हावी, म्हणून दत्ता मामा भरणे यांच्या बंगल्यावर काल नियोजित आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक झाली. या संपूर्ण बैठकीमध्ये फक्त आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी कशा पद्धतीनं संघटन बांधून पुढे जायचं, त्याचप्रमाणे सभासद नोंदणी जास्तीत जास्त पद्धतीनं करायची आणि कुठल्याही पद्धतीनं अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही, हेच माननीय राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ह्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही, असं दादा कुठेही बोललेले नाहीत. जी काही बातमी मीडियात चालू आहे त्या बातमीत काही अर्थ आहे असं मला वाटत नाही, कारण कालच्या मीटिंगचा मी स्वतः साक्षीदार आहे. बातम्या पेरतं कोण? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून कोणी अशा बातम्या पेरत असेल? आता ते असं आहे की ते बातम्या पेरल्या जात आहेत की मीडिया कडून काही वेगळ्या पद्धतीने त्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, हे पाहावं लागेल. पण एक मात्र खरं आहे, आम्ही स्वतः काल प्रतिक्रिया दिली की अजितदादा जो निर्णय घेतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात, दादा सांगतील तेच धोरण आणि दादा बांधतील तेच तोरण, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे. मात्र अद्याप तरी या विषयाचं कुठलाही चर्चा कालच्या मीटिंगमध्ये झालेली नाही. आमदार साहेब, तुमच्याच पक्षाच्या कोणीतरी ही बातमी पेरली, कारण मीटिंग झाल्यानंतर तुमच्याच पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने त्या बातम्या काल चाललेल्या आहेत. पक्षातलं कोणीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असावं असं वाटतं. जर त्या मीटिंग मधला सस्पेन्स सस्पेन्स ठेवायचा असं जर ठरतं, प्रत्येक मीटिंगमध्ये ठरतं, पण अशा प्रकारे जर कोणी बातम्या बाहेर मीडियाला जाऊन सांगत असेल तर माझी पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की तो कोण आहे तो तात्काळ शोधावा. अशा प्रकारे बातम्या आपण स्ट्रिक्ट केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं त्या मीटिंगच्या गुप्त माहित्या बाहेर येऊ नयेत, कारण मीटिंग कुठल्याही पक्ष असो ती पक्षांतर्गत विषय असतो. पण जर कोणी अशा बातम्या सोडत असेल, पेरत असेल, त्यावर आता लक्ष ठेवावं लागेल, कारण जर पक्षातच एखादा भेदी बसलेला असेल तर मला असं वाटतं तो तात्काळ शोधून काढणं महत्त्वाचं आहे आणि तात्काळ त्याचा इलाज होणंही महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो की हे जरी विधान तुम्ही म्हणता की अजितदादांनी असं केलेलं नाही, मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, कारण ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांनी अजितदादांची चर्चा जाहीरपणे होते, जाहीर व्यासपीठावर होते, तर कुठेतरी काहीतरी सुरू आहे असा संदेश जो आहे तो महाराष्ट्राला त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज म्हणून मिळतो. कुठल्या बॉडी लँग्वेजचा अभ्यास केला मला कळत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, रयत शिक्षण संस्थेमध्ये स्वतः पवार साहेब अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, पण दादा सुद्धा त्यात आहेत त्या संस्थेमध्ये. काल सहकार विभागाची बैठक होती YB चव्हाण सेंटरला 2 दिवसापूर्वी. तिथे फक्त दादाच त्यांच्याशी बोलले असं नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलले. त्यांची पण बॉडी लँग्वेज आहे, साहेबांची पण बॉडी लँग्वेज, दादांची. पण याचा अर्थ याच विषयावर चर्चा झाली असं होत नाही. स्वतः पवार साहेबांनी पण त्याबद्दल सांगितलेलं आहे. ते फक्त थोडेसे अस्वस्थ संजय राऊत दिसतात की हे खरंच एकत्र येत आहेत का काय. आम्ही सांगितलं काही आमच्या कंडिशन्स आहेत. अजितदादांवर ज्यांनी विखारी टीका केल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी, त्यांनी माफी मागावी दादांची नाक घासून, आणि नंतरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात दादांनी निर्णय घ्यावा. आणि दादा जो निर्णय घेतील ते आम्ही सर्व मान्य करू, हे आम्ही ठरवलेलं आहे. नंबर 1, आता टोकाची भाषणं कोणी केली त्याच्यामध्ये पहिला नंबर जातो उत्तमराव जानकरांचा, दुसरा शिरूरच्या खासदाराचा, तिसरे त्यांच्या फ्रंटलचे काही अध्यक्ष ज्यांनी अत्यंत वाईट भाषेमध्ये दादांवर टीका टिप्पण्या केल्या. तर या लोकांना कुठं बसवायचं? यांना काही लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर यांनी आता माफी मागून आपलं पापक्षालन करावं. आम्ही सुद्धा टीका केल्या, पण आमच्या टीकेचा एक स्तर होता. आदरणीय पवार साहेब हे सर्व पक्षाचे, या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अवमान होईल असं कुठलंही वक्तव्य जाहीर कार्यक्रमातून, कुठल्या मीडिया बाईट देताना आमच्या कुठल्याही पक्षप्रवक्त्याकडून झालेलं नाही. जर ते झालं असेल असं
तिकडचे लोक सिद्ध करतील तर आम्ही माफी मागायला तयार आहोत, झालं असेल तर. पण तुर्तास तरी एकत्रीकरणाचा कुठलाही विषय नाही, आणि एकत्र येत असतील तर ह्या टर्म्स अँड कंडिशन आम्ही पक्षाकडे मांडू. एक कंडिशन तुम्ही विसरलेले आहेत की नेतृत्व कोणी करावं, तुम्ही वारंवार बोलले याच्या आधी. पवार साहेबांच्या मार्गदर्शन आहेच, आणि अजितदादा वयाने मोठे आहेत, सुप्रियाताईंपेक्षाही वयाने मोठे आहेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं. जे वक्तव्य अजित पवारांच्या तोंडून बोललं गेल्याचं सांगितलं जातं, ते वक्तव्य अजित पवारांनी केलंच नाही. आणि असं जर कोणी पक्षाच्या हवाल्याने, सूत्राच्या हवाल्याने कोणी सांगत असेल तर अशा सूत्रांवरही पक्षानं कारवाई करावी. मात्र दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र होत असतील तर त्यामध्ये काही आमच्या कंडिशन्स आहेत, आमची काही ज्या कंडिशन आहेत त्यावर तिकडून सुद्धा विचार केला जावा, आणि त्याच नंतर दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अपेक्षा जी आहे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली आहे. उमेश शरवणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.